रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण चरपट पंजरी या स्तोत्रातील पुढचे 4 श्लोक पाहणार आहोत. शंकराचार्यांना लहानपणीच संन्यास घ्यायचा होता, परंतु त्यांची आई त्यांना संन्यास घेण्यासाठी परवानगी देत नव्हती. इतर कुठल्याही आईप्रमाणे तिलाही असं वाटत होतं की या शंकरने विवाह करावा, संसार करावा, कारण एकुलता एक मुलगा, दुसरं कोणीही नव्हतं. त्यामुळं आर्यांबा शंकराचार्यांना संन्यास घेण्याची परवानगी देत नव्हती. गावाजवळून वाहणाऱ्या पूर्णा नदीमध्ये एकदा बालशंकर स्नानासाठी गेले असताना त्यांचा पाय एका मगरीनं धरला आणि ते जोरजोरात आक्रोश करायला लागले. त्यांचं ते ओरडणं ऐकून अनेक लोक नदीकाठी जमा झाले आणि आर्यांबासुद्धा धावत गेली आणि पाहिलं की आपल्या मुलाचा पाय मगरीनं पकडलेला आहे. आईला पाहून शंकराचार्य म्हणाले, हे माते, आता तरी तू मला संन्यास घेण्याची परवानगी दे, नाहीतर ही मगर मला मारून टाकणारच आहे. त्या मगरीच्या मुखी माझा मृत्यू होणारच आहे, तर मला आता संन्यास घेण्याची परवानगी दे. ते ऐकून आर्यांबाने त्यांना ताबडतोब संन्यास घेण्याची परवानगी दिली आणि आश्चर्य म्हणजे त्याच क्षणी मगरीनं त्यांचा पाय सोडला. त्यानंतर शंकराचार्यांनी लगेचच संन्यास घेतला आणि गृहत्याग करून भारत भ्रमणाला सुरुवात केली. पुढचा श्लोक आपण बघूया. श्लोक क्रमांक 3. यावद् वित्तोपार्जन सक्तस्तावन् निज परिवारो रक्तः पश्चात धावती जर्जर देहे वार्तां पृच्छति कोपी न गेहे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे न हि रक्षती डुक्रुह करणे. यावत म्हणजे जोपर्यंत, वित्तोपार्जन सक्तः, वित्त म्हणजे द्रव्य, संपत्ती, धनसंपत्ती, आणि उपार्जन म्हणजे मिळवणे. उपार्जन सक्तः म्हणजे धनसंपत्ती मिळवण्यामध्ये आसक्त असलेला, धनसंपत्ती मिळवण्यामध्ये मग्न असलेला. यावत म्हणजे जोपर्यंत आणि तावत म्हणजे तोपर्यंत. तोपर्यंत काय होतं? निज परिवारो रक्तः, निज म्हणजे स्वतःचा, रक्तः म्हणजे अनुरक्त, प्रेम करणारा. जोपर्यंत एखादा मनुष्य आपल्या कुटुंबासाठी धनार्जन करत असतो तोपर्यंतच त्याचं कुटुंब त्याच्यावर प्रेम करत असतं, अनुरक्त असतं. पुढे काय होतं? पश्चात धावती जर्जर देहे वार्तां पृच्छति कोपी न गेहे. पुढे शरीर थकतं. जरा म्हणजे म्हातारपण आणि जर्जर म्हणजे गलितगात्र. म्हातारपणामुळे शरीर गलितगात्र होतं, सर्व शक्ती क्षीण होतात, कमाई बंद होते, धनार्जन करता येत नाही आणि शिवाय शारीरिक ताकदही राहत नाही. अशा वेळेला वार्तां पृच्छति कोपी न गेहे. कोपी म्हणजे कोणीही, न म्हणजे नाही, गेहे म्हणजे घरामध्ये, वार्तां पृच्छति म्हणजे तुमची ख्याली कुशाली, तुमची खबरबात कोणीही विचारत नाही. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. जोपर्यंत एखादा मनुष्य आपल्या कुटुंबासाठी धनार्जन करण्यामध्ये मग्न आहे किंवा आपल्या कुटुंबासाठी धन कमावून आणतो तोपर्यंतच त्याचे कुटुंबीय त्याच्यावर प्रेम करत असतात, अनुरक्त असतात. पुढे तो मनुष्य गलितगात्र झाला म्हातारपणामुळे, तर त्याचे कुटुंबीय, घरातील कोणीही त्याची काहीही चौकशी करत नाहीत. वार्ता न पृच्छती, त्याची चौकशी करत नाहीत, त्याला काही विचारत नाहीत, काही किंमत देत नाहीत, त्याची ख्याली खुशालीसुद्धा विचारत नाहीत. आणि म्हणून भज गोविंदम भज गोविंदम, म्हणून हे मानवा, हे मूढमती मनुष्या, तू त्या गोविंदाचं स्मरण कर, त्या गोविंदाचं नामस्मरण कर, त्याचं चिंतन कर, असा या श्लोकाचा अर्थ आहे. हा श्लोक ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर मला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची अगदी प्रकर्षाने आठवण येते. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे बा अंतकाळीचे कोणी नाही, झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती सांडोनी पळती रांडा पोरे, बाईल म्हणे खरं मरत अति बरे नासिले हे घर थुंकोनी म्हणे माझे नव्हेत हे कोणी तुझं चक्रपाणी वाचोनिया. अगदी या 3 क्रमांकाच्या श्लोकामध्ये शंकराचार्यांनी जे सांगितले तेच संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले आणि दोघेही जगद्गुरू आहेत. म्हातारपण झालं, कमाई बंद झाली की घरातले बायका पोरंसुद्धा कसा रागराग करतात तेच संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सांगितले आणि
वार्ता न पृच्छती कोपी न गेहे या शब्दांमध्ये सुद्धा शंकराचार्यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक पाहूया. जटिलो मुंडी लुंचित केशः काषायांबर बहुकृत वेषः पश्यन्नपि च न पश्यति लोको ह्युदर निमित्तं बहुकृत शोकः भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मुंडी याचा अर्थ मस्तक. जटिलो म्हणजे जटांनी युक्त असलेलं मस्तक, म्हणजे मस्तकावर जटा असोत किंवा लुंचित केशः, ज्या मस्तकावरील केस उपटून काढून मुंडन केलेलं आहे असं मस्तक असो. मस्तकावर जटा असोत किंवा मस्तकाचं मुंडन केलेलं असो. काषाय अंबर बहुकृत वेषः. काषाय म्हणजे भगवा रंग आणि अंबर म्हणजे वस्त्र. तुम्ही भगव्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असो किंवा बहुकृत वेषः, विविध प्रकारचे वेगवेगळे वेश परिधान केलेले असोत. पश्यन्नपि च न पश्यती लोको. लोक म्हणजे या जगामधील लोक. पश्यन्नपि न पश्यती, पाहत असून सुद्धा पाहत नाहीत किंवा पाहत असून सुद्धा दिसत नाही त्यांना. काय दिसत नाही तर ह्युदर निमित्तम, ही अधिक उदर निमित्तम. उदर म्हणजे पोट. पोट भरण्यासाठी, उपजीविकेसाठी बहुकृत शोक, तुम्ही किती कष्ट केलेले आहेत, किती खस्ता खाल्लेले आहेत, हे या जगातील लोक पाहत असून सुद्धा पाहत नाहीत. पूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे की मस्तकावर जटा असो किंवा मस्तकाचं मुंडन केलेलं असो, भगवं वस्त्र परिधान केलेलं असो किंवा विविध प्रकारचे वेगवेगळे वेश परिधान केलेले असोत, तुम्ही उपजीविकेसाठी, पोट भरण्यासाठी किती कष्ट उपसले आहेत, किती खस्ता खाल्लेले आहेत, हे या जगातील लोक पाहत असून सुद्धा पाहत नाहीत. याचं कारण त्यांना ते पाहण्याची इच्छाच नसते. आणि म्हणून भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे मूढमती मनुष्या, तू त्या गोविंदाचं स्मरण कर, त्या गोविंदाचं भजन कर, त्याची पूजा अर्चना कर. पुढचा श्लोक असा आहे. भगवद्गीता किंचित अधीता गंगा जललव कणिका पीता सप्तपि यस्य मुरारी समर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चाम. भगवद्गीता किंचित अधीता. अधीता म्हणजे अध्ययन केले. भगवद्गीतेचं किंचित म्हणजे अगदी थोडंसं. भगवद्गीतेचं अगदी थोडंसं जरी अध्ययन केलं असतं, भगवद्गीतेचा थोडासा अभ्यास केला असता, थोडंसं भगवद्गीतेमधलं ज्ञान वाचलं असतं. गंगा जल लव कणिका. लव कणिका म्हणजे अगदी थोडेसे थेंब, त्या पवित्र गंगा जलाचे अगदी थोडेसे थेंब पिता म्हणजे प्राशन केले असते, प्यायले असते. सकृदपी म्हणजे एकदा, सकृद याचा अर्थ एकदा, सकृदपी म्हणजे एकदा तरी. यस्य मुरारी समर्चा. मुरारी, मूर राक्षसाचा वध करणारा, मूर राक्षसाचा शत्रू तो मुरारी, हे श्रीकृष्णाचं नाव आहे. त्याची समर्चा म्हणजे पूजा. एकदा जरी तुम्ही त्या मुरारीची, त्या श्रीकृष्णाची पूजा अर्चा केली असती, तस्य यमः किं कुरुते चर्चाम. त्याची तो यम चर्चा तरी करेल का. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. भगवद्गीता किंचित जरी वाचली असती, अध्ययन केलं असतं, त्या गंगाजलाचे, पवित्र गंगाजलाचे अगदी थोडेसे थेंब जरी प्राशन केले असते, त्या मूर राक्षसाच्या शत्रूचे, मुरारीचे एकदा जरी पूजन केले असते, तर त्याची, अशा व्यक्तीची तो यम चर्चा तरी करील का. आणि हे सगळं घडावं म्हणून काय करायला पाहिजे तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे मूढमती मनुष्या, त्या गोविंदाचं स्मरण कर, त्याचं भजन कर. प्राप्ते सन्निहिते मरणे न ही रक्षती डुक्रून करणे. मरण जवळ आल्यानंतर व्याकरणातील सूत्रांची घोकणपट्टी तुमचं रक्षण करणार नाही, तर रक्षण करता तुमच्यावर कृपादृष्टी, कृपा कटाक्ष टाकणारा तो मुरारी आहे, त्याचं भजन अर्चन करा. त्या पुढचा श्लोक बघूया. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनो जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. अंगम गलितम, सगळं अंग गलित गात्र झालेलं आहे. वार्धक्यामुळं अंगामध्ये, शरीरामध्ये जरासुद्धा ताकद राहिली नाही. पलितम मुंडम. पलितम म्हणजे डोक्यावरचे केस सफेद झालेले आहेत, पांढरे झालेले आहेत. इथे चलितम मुंडम असा सुद्धा पाठभेद आढळतो. चलितम मुंडम म्हणजे म्हातारपणामुळे ती मानसुद्धा अशी थरथर कापत आहे. किंवा पलितम मुंडम म्हणजे ज्याचे डोक्यावरचे केस पूर्ण पांढरे झालेले आहेत, अंग गलित गात्र झालेले आहे, डोक्यावरचे केस पांढरे झालेले आहेत, किंवा
ज्याची मान म्हातारपणामुळे थरथर कापत आहे. दशन विहीन जातम तोंडम. दशन म्हणजे दात, दशन विहीन म्हणजे सगळे दात पडल्यामुळं तोंड दशन विहीन झाले, दंतहीन तोंड झालेलं आहे. वृद्धो याती गृहीत्वा दंडम. असा वृद्ध मनुष्य याती म्हणजे जातो, गृहीत्वा दंडम. दंड म्हणजे काठी, हातामध्ये काठी घेऊन चालतो. शरीर थकलेलं आहे, गलित गात्र झालेलं आहे, डोक्यावरचे केस पिकलेले आहेत किंवा म्हातारपणामुळे मान थरथर कापत आहे, तोंडातील दात सगळे पडून गेल्यामुळे तोंड दंतहीन झालेलं आहे आणि काठीच्या आधाराशिवाय चालतासुद्धा येत नाही. अशी अवस्था होऊन सुद्धा, कारण शरीर म्हातारं होतं पण मनाची आसक्ती कधीही सुटत नाही. तदपि न मुंचती आशा पिंडम. ह्या आशाचा पिंड, आशा माणसाला कधीही सोडत नाही. माणूस आशेला कधीही सोडत नाही. कितीही शरीर थकलं, काहीही करण्याची ताकद शरीरामध्ये राहिली नाही तरी मनातली आशा मात्र कायम जिवंत असते, तरुण असते, ती कधीही सोडून जात नाही. असा या श्लोकाचा अर्थ आहे. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. पुढच्या भागामध्ये पुढच्या 4 श्लोकांसह भेटणार आहोत. धन्यवाद.